नमस्कार मित्रांनो, आजची ही घटना महाराष्ट्रातील करमाळा परिसरातील आहे. ही घटना 2025 सालातील असून एका साध्या कुटुंबामध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकरणाची आहे. करमाळा शहरात विजयनगर नावाचा भाग होता. त्या भागामध्ये 34 वर्षीय संजय मोरे राहत होता. संजय हा स्वतःचे मेडिकल चालवत होता आणि गावात त्याची चांगली ओळख होती. त्याचे वडील दत्तात्रय मोरे हे मोठे जमीन व्यवहार करणारे व्यक्ती होते. पैशाची, संपत्तीची आणि मान-सन्मानाची त्यांच्या घरात कमतरता नव्हती. संजयचे लग्न 2025 मध्ये पूजा नावाच्या मुलीसोबत झाले. पूजा दिसायला सुंदर, बोलायला गोड आणि स्वभावाने अतिशय हुशार होती. लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पूजा घरात सर्वांसोबत प्रेमाने राहत होती. ती सासू-सासऱ्यांची काळजी घ्यायची, संजयसाठी वेळेवर जेवण बनवायची आणि घर व्यवस्थित सांभाळायची. पण काही महिन्यांनंतर परिस्थिती बदलू लागली. पूजाला हळूहळू लक्षात आले की घरातील सर्व आर्थिक निर्णय तिचे सासरे दत्तात्रय घेतात. संजय मेडिकलमध्ये दिवसभर काम करत असला तरी त्याच्याकडे स्वतःचे पैसे नसतं. तो कमावलेले सर्व पैसे वडिलांकडे द्यायचा. जेव्हा पूजाला काही हवे असायचे तेव्हा संजय एकच उत्तर द्यायचा, बाबांना विचार, ते देतील. ही गोष्ट पूजाला मनापासून खटकू लागली. तिच्या मनात विचार येऊ लागले की या घरात खरी सत्ता तिच्या नवऱ्याची नाही तर तिच्या सासऱ्याची आहे. त्याच दिवसापासून पूजा आपल्या सासऱ्यांशी अधिक जवळीक वाढवू लागली. सकाळी सर्वात आधी ती दत्तात्रय यांना चहा देत असे. त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. ते बाहेरून आले की त्यांची काळजी घेत असे. हळूहळू दत्तात्रय यांच्या मनात देखील सुनेबद्दल वेगळ्या भावना निर्माण होऊ लागल्या. पूजा हुशार होती. तिला माहीत होते की कोणत्या व्यक्तीकडून तिला काय मिळू शकते. एक दिवस ती दत्तात्रय यांच्यासोबत मार्केटमध्ये गेली. तिने सहजपणे सोन्याच्या दागिन्यांचा विषय काढला. दत्तात्रय लगेच म्हणाले, तुला जे हवंय ते घे. त्या दिवशी त्यांनी तिच्यासाठी महागडा नेकलेस घेतला. पूजा खूप खुश झाली. त्या दिवसानंतर दोघांमधील अंतर आणखी कमी झाले. संजय दिवसभर मेडिकलमध्ये असायचा. घरात सासू मंदिर, पूजा आणि उपासामध्ये व्यस्त असायची. त्यामुळे दत्तात्रय आणि पूजा यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची भरपूर संधी मिळू लागली. सुरुवातीला फक्त बोलणे होत होते. मग एकमेकांकडे वेगळ्या नजरेने पाहणे सुरू झाले. त्यानंतर स्पर्श, जवळीक आणि लपून-छपून भेटी वाढू लागल्या. एक दिवस घरातील सर्वजण बाहेर गेले होते. त्या दिवशी दत्तात्रय यांनी मुख्य दरवाजा आतून बंद केला. पूजा किचनमध्ये काम करत होती. दत्तात्रय मागून तिच्या जवळ गेले. दोघांमध्ये बोलणे झाले. काही वेळातच त्यांच्यातील मर्यादा संपल्या. त्या दिवसानंतर दोघांचे गुप्त संबंध सुरू झाले. घरातील कोणी नसले की पूजा दत्तात्रय यांच्या खोलीमध्ये जात असे. तासनतास दरवाजा बंद असायचा. बाहेर आल्यावर दोघेही जणू काही झालेच नाही अशा प्रकारे वागत. पण प्रत्येक चुकीची गोष्ट कायम लपून राहत नाही. संजयला हळूहळू पत्नीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती आता त्याच्यासोबत वेळ घालत नव्हती. त्याच्याशी नीट बोलत नव्हती. पण दत्तात्रय यांच्यासोबत मात्र ती नेहमी हसत खेळत असायची. संजयच्या मनात संशय निर्माण झाला. एक दिवस त्याच्या आईने देखील त्याला सांगितले, मला तुझ्या बायकोचं आणि बाबांचं वागणं काहीतरी विचित्र वाटतंय. संजय हादरला, कारण त्याच्या मनात आधीपासूनच हाच विचार सुरू होता. संजय आता पूर्णपणे सावध झाला होता. त्याला पत्नी आणि वडिलांबद्दल निर्माण झालेला संशय दिवसेंदिवस वाढत होता. पण त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे तो शांतपणे सगळं पाहत होता. पूजा आता सतत मोबाईलवर व्यस्त असायची. संजय जवळ आला की ती लगेच फोन बाजूला ठेवायची. कधी कधी ती घराच्या टेरेसवर जाऊन हळू आवाजात बोलत असे. एक दिवस संजयने तिचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच सापडलं नाही. कारण पूजा प्रत्येक कॉल आणि मेसेज डिलीट करत होती. मात्र संशय इतका वाढला होता की संजयने एक युक्ती केली. त्याने आपल्या लॅपटॉपला पूजाचा मोबाईल सिंक करून घेतला. आता पूजाच्या फोनमधील काही चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड त्याला दिसू लागले. सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही. त्याच्या पत्नीचे मेसेज त्याच्या स्वतःच्या वडिलांसोबत होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत बोलत असतं. एकमेकांना भेटण्याचे प्लॅन करत असतं. घरात कोणी नसताना खोलीमध्ये जाण्याचे संकेत देत असतं. हे सर्व पाहून संजय पूर्णपणे तुटून गेला. एका बाजूला त्याची पत्नी होती आणि दुसऱ्या बाजूला त्याला जन्म देणारा बाप. त्याच्या डोक्यात राग, दुःख आणि अपमान या सगळ्या भावना एकत्र सुरू होत्या. एक दिवस त्याने थेट पूजाला विचारले, तुझे आणि बाबांचे काही सुरू आहे का? हे ऐकताच पूजा काही क्षण शांत झाली. पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, तुला वेड लागले का?
तू स्वतःच्या बापावर आणि बायकोवर असा आरोप करतोयस? संजयने तिला मोबाईलमधील काही मेसेज दाखवले. ते पाहून पूजाचा चेहरा उतरला. मात्र तरीही ती स्पष्ट कबूल करायला तयार नव्हती. ती म्हणाली, हे फक्त मजाकमध्ये बोललेले मेसेज आहेत. संजयला आता खात्री झाली होती की त्याचा संशय खरा आहे. त्या रात्री तो पूर्ण रात्र झोपू शकला नाही. त्याला सतत वाटत होतं की ज्या घराला तो स्वर्ग समजत होता तिथेच त्याचा विश्वास तुटला आहे. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या आईला आणि भावाला सगळं सांगितलं. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही. पण संजयने मोबाईलमधील पुरावे दाखवल्यानंतर सगळे हादरले. घरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. संजयची आई रडू लागली. ती म्हणाली, ज्यांच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला त्यांनीच घर उद्ध्वस्त केलं. काही दिवस सगळे शांत राहिले. पण संजयच्या मनातील राग कमी होत नव्हता. एक दिवस संपूर्ण कुटुंबाने मिळून सत्य पकडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुद्दाम दत्तात्रय आणि पूजाला सांगितले की ते सर्वजण बाहेरगावी जात आहेत आणि रात्री उशिरा परत येतील. हे ऐकून पूजा आणि दत्तात्रय दोघेही खुश झाले. संध्याकाळी घर पूर्णपणे रिकामे झाले. संजय आणि त्याचे कुटुंब मात्र घराजवळच लपून बसले होते. सुमारे 2 तासांनी ते सर्वजण शांतपणे घरात शिरले. दत्तात्रय यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आतून हलक्या आवाजात बोलणे आणि हसणे ऐकू येत होते. संजयचा राग अनावर झाला. त्याने जोरात दरवाजा ढकलून उघडला. समोरचे दृश्य पाहून सगळे स्तब्ध झाले. पूजा आणि दत्तात्रय एकत्र होते. संजयची आई जागेवरच कोसळली. संजय संतापाने थरथर कापत होता. तो जोरात ओरडला, मी तुम्हाला आधीच संधी दिली होती, पण तुम्ही दोघांनी माझाच विश्वासघात केला. पूजा घाबरून कपडे सावरू लागली. दत्तात्रय देखील काही बोलू शकत नव्हते. घरात प्रचंड गोंधळ सुरू झाला. संजयने स्पष्ट सांगितले, आजपासून तुझं आणि माझं काहीही नातं नाही. त्याने त्याच रात्री पूजाला तिच्या माहेरी सोडण्याचा निर्णय घेतला. पूजा रडत होती, माफी मागत होती. पण संजयचं मन पूर्णपणे तुटलं होतं. तो तिला घेऊन थेट तिच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचला. तेथेही मोठा वाद झाला. पूजाच्या आई-वडिलांना हे ऐकून धक्का बसला. त्यांनी मुलीला समजावले, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. संजय पूजाला तिथेच सोडून परत आपल्या घरी आला. पण खरी वादळं तर आता सुरू होणार होती. पूजाला माहेरी सोडल्यानंतर संजय पूर्णपणे बदलून गेला होता. तो आधीसारखा हसत नव्हता, कोणाशी बोलत नव्हता. मेडिकलमध्ये जाऊन तो फक्त काम करायचा आणि शांतपणे घरी यायचा. घरात सुद्धा वातावरण तणावपूर्ण झाले होते. संजयची आई दत्तात्रय यांच्याशी बोलणे बंद केले होते. लहान भाऊ आणि बहीण देखील त्यांच्याकडे रागाने पाहू लागले होते. दत्तात्रय यांना आता स्वतःची चूक समजू लागली होती. पण वेळ हातातून निघून गेली होती. एक दिवस त्यांनी संजयशी बोलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण घर उद्ध्वस्त करू नकोस. एकदा विचार कर. संजय काही क्षण शांत राहिला आणि नंतर म्हणाला, ज्याला मी देवासारखा मानलं त्यानेच माझ्या आयुष्याशी खेळ केलाय. हे ऐकून दत्तात्रय खाली मान घालून बसले. दरम्यान पूजाच्या माहेरी देखील परिस्थिती खराब झाली होती. तिच्या आई-वडिलांना समाजात लोक प्रश्न विचारू लागले होते. नातेवाईक टोमणे मारत होते. त्यामुळे त्यांनी पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला. पूजा सतत रडत होती. तिला आता समजू लागले होते की लालच आणि चुकीच्या आकर्षणामुळे तिने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. काही दिवसांनी पूजाच्या वडिलांनी संजयला फोन केला. ते म्हणाले, एकदा येऊन बोल, घर मोडू नको. सुरुवातीला संजय तयार नव्हता, पण आईच्या आग्रहामुळे तो गेला. तेथे पूजाने त्याच्या पाया पडून माफी मागितली. ती म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला एक संधी दे. संजयच्या मनात अजूनही राग होता, पण कुठेतरी त्याला वाटत होतं की जर सर्व काही सुधारलं तर कदाचित आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होईल. खूप विचारांनंतर त्याने एक अट ठेवली. आजपासून बाबांशी कोणताही संपर्क नाही. पूजाने लगेच होकार दिला. त्यानंतर संजय तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन आला. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पूजा आता शांतपणे राहत होती. घरात सर्वांसमोर चांगलं वागत होती. दत्तात्रय देखील तिच्यापासून अंतर ठेवत होते. संजयला वाटू लागलं की कदाचित आता सर्व काही ठीक होईल. पण काही सवयी इतक्या सहज बदलत नाहीत. हळूहळू पूजा आणि दत्तात्रय पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले. पुन्हा चोरून मेसेज सुरू झाले. संजय मात्र यावेळी पूर्णपणे सावध होता. तो पुन्हा लॅपटॉपवर त्यांचे चॅट पाहू लागला. एक दिवस त्याने पाहिले की दोघे रात्री भेटण्याचा प्लॅन करत होते. हे पाहून त्याचा संताप अनावर झाला.
त्या रात्री तो थेट दत्तात्रय यांच्या खोलीत गेला. तेथे पूजा आधीपासूनच उपस्थित होती. संजयने दोघांना पाहताच जोरात आरडाओरडा सुरू केला. घरातील सगळे जागे झाले. मोठा वाद सुरू झाला. संजय ओरडत होता, तुम्हाला लाज नाही वाटत? एकदा पकडूनही तुम्ही थांबलात नाही. पूजा रडत होती. दत्तात्रय शांत बसले होते. संजयची आई संतापाने म्हणाली, तुम्ही या घराची इज्जत संपवली. त्या रात्री घरात कोणीच झोपलं नाही. दुसऱ्या दिवशी गावात देखील ही गोष्ट पसरली. लोक कुजबूज करू लागले. समाजात मोरे कुटुंबाची बदनामी होऊ लागली. संजय आता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. त्याला सतत एकच प्रश्न पडत होता, ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? याच दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. पूजा गर्भवती होती. घरात काहींना आनंद झाला, पण संजयच्या मनात मात्र नवीन शंका निर्माण झाली. त्याला वाटू लागलं की हे मूल त्याचं नसून दत्तात्रय यांचं आहे. ही गोष्ट त्याच्या मनाला आणखी जाडू लागली. आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ लागली होती. पूजा गर्भवती असल्याची बातमी घरामध्ये पसरताच वातावरण आणखी गंभीर झाले. संजयच्या मनात आधीपासूनच संशय होता आणि आता तो संशय आणखी भयानक रूप घेऊ लागला होता. घरातील प्रत्येक जण तणावाखाली होता. संजय सतत शांत राहू लागला होता. तो कोणाशी नीट बोलत नव्हता. मेडिकलमध्ये बसूनही त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. काही महिन्यांनी पूजाने एका मुलाला जन्म दिला. घरातील लोकांनी सुरुवातीला आनंद व्यक्त केला. दत्तात्रय देखील खूप खुश दिसत होते. पण संजय मात्र त्या बाळाकडे पाहून अधिकच अस्वस्थ होत होता. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, हे मूल माझं आहे की? एक दिवस अखेर त्याचा संयम तुटला. घरामध्ये सर्वजण बसले असताना तो मोठ्याने बोलला, हे बाळ माझं नाही. हे ऐकताच घरात शांतता पसरली. पूजा हादरली. तिच्या हातातील पाणीचा ग्लास खाली पडला. दत्तात्रय संतापले आणि म्हणाले, तुला काहीतरी समजून बोलता येत नाही का? पण संजय आता थांबणाऱ्या अवस्थेत नव्हता. तो ओरडत म्हणाला, तुम्ही दोघांनी मला जिवंतपणी मारलं आहे. घरात पुन्हा मोठा गोंधळ सुरू झाला. संजयची आई रडत होती. लहान भाऊ बहीण घाबरले होते. नातेवाईक आणि शेजारी देखील घराजवळ जमा झाले. प्रकरण इतकं वाढलं की गावातील काही लोकांनी पंचायत बसवली. तेथे सर्वांना समजावण्याचा प्रयत्न झाला. काही लोक म्हणत होते की आता हे नातं संपवून वेगळं व्हावं, तर काही लोक घर वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पूजा सतत रडत होती. ती म्हणत होती, मी चूक केली, पण मला आणखी शिक्षा देऊ नका. पण संजयच्या मनातील जखम खूप खोल होती. त्याने स्पष्ट सांगितले, विश्वास तुटला की नातं जिवंत राहत नाही. दत्तात्रय आता पूर्णपणे एकटे पडले होते. ज्या चुकीच्या आकर्षणासाठी त्यांनी स्वतःच्या मुलाचा विश्वास तोडला होता, त्याच आकर्षणाने आज त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. काही दिवसांनी संजयने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तो आईला घेऊन दुसऱ्या घरात राहायला गेला. पूजा मात्र आपल्या मुलासोबत माहेरी निघून गेली. दत्तात्रय मोठ्या घरात एकटे पडले. एकेकाळी पैशाने, प्रतिष्ठेने आणि लोकांनी भरलेलं ते घर आता शांत आणि उदास झालं होतं. गावात लोक अजूनही त्या कुटुंबाबद्दल बोलत होते. कोणी पूजाला दोष देत होते, कोणी दत्तात्रय यांना. पण शेवटी नुकसान संपूर्ण कुटुंबाचंच झालं. संजयचं वैवाहिक आयुष्य संपलं. आईचं संसारावरचं विश्वास तुटलं. दत्तात्रय यांनी स्वतःचा मान सन्मान गमावला आणि एका चुकीच्या आकर्षणामुळे 4 लोकांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. मित्रांनो, कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. जेव्हा लालच, फसवणूक आणि चुकीच्या भावना त्या नात्यात येतात, तेव्हा शेवट नेहमीच दुःखद होतो. क्षणिक आकर्षणासाठी घेतलेले निर्णय कधीकधी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणून कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा, विश्वासाचा आणि परिणामांचा नक्की विचार करा. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच सत्य घटनांवर आधारित कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.